नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचे अजून 10 क्वेश्चन सॉल्व करूया। काल आपले 55 पर्यंत झाले होते, आज आहे 56 पासून। तर पहिला आहे, व्हेन अ शर्ट इज सोल्ड फॉर ₹400, द प्रॉफिट अर्न इज 3/8 टाइम्स द सेलिंग प्राइस। व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ द शर्ट। ठीक आहे, तर तुम्ही कुठलाही असा जो क्वेश्चन असतो ना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर हे बघत जा की याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि काय फाइंड करायचं आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिले तर आपल्याला हेच कळायला पाहिजे, त्याच्यानंतर मग त्याचा आन्सर आपल्याला काढता येईल। तर इथं बघा, इथं आपल्याला एक दिलेलं आहे की एक शर्ट आहे ₹400 विकला आहे। ठीक आहे, तर त्याचं आपल्याला काय दिलेलं आहे, सेल प्राइस दिलेलं आहे। ठीक आहे, तर इथे आपण काय करून घेऊ, सेल प्राइस किती आहे, आपला सेल प्राइस आहे 400। सेल प्राइस किती दिलेलं आहे, 400। ठीक आहे, त्याच्यानंतर द प्रॉफिट अर्न इज 3/8 टाइम्स ऑफ सेलिंग प्राइस, म्हणजे प्रॉफिट किती दिलेलं आहे, 3/8 टाइम्स ऑफ सेल प्राइस। हे जे सेल प्राइस आहे 400, याचं 3/8 टाइम्स है ना। तर याला जर कॅल्क्युलेट केलं तर किती येणार, 8 1 8, 8 5 40, 0 है ना, 15 × 3 150, म्हणजे प्रॉफिट किती येऊन जाणार तुम्हाला, तुमचं 150। ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं आहे, कॉस्ट प्राइस काढायचं आहे। तर तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे, प्रॉफिट इज इक्वल टू सेल प्राइस मायनस कॉस्ट प्राइस। तर प्रॉफिट किती दिलेलं आहे आपलं, 150। ठीक आहे, सेल प्राइस किती आहे, 400 मायनस कॉस्ट प्राइस आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, आता हे इक्वलच्या साईडला आपण याला ट्रान्झिशन करू, याचं हे CPला इकडे घेऊन जाऊ, तर हे मायनस आहे, इथे प्लस होऊन जाणार CP है ना, CP परत हे 400 जसंच्या तसं, आणि हे 150 इथं प्लसमध्ये इकडे आल्यावर ते मायनसमध्ये होणार, तर 150। ठीक आहे, 400 मधून 150 मायनस केल्यावर किती येतात, 250। तर ₹250 कॉस्ट प्राइस किती आहे, ₹250। ठीक आहे, तर हे कुठलं आहे, आन्सर याचं फर्स्ट। एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला इथं म्हणजे हे जे आहे SP दिलेलं आहे, प्रॉफिट पण दिलेलं आहे, पण ते इझिली असं डायरेक्ट असं नाही दिलं आहे की प्रॉफिट आपल्याला ₹150 आहे। हां, असं क्वेश्चन, सिंपल क्वेश्चन असं असू शकते की है ना, सेल प्राइस ऑफ अ शर्ट इज ₹400 अँड प्रॉफिट इज ₹500, देन फाइंड कॉस्ट प्राइस ऑफ द शर्ट। हे सोपं झालं, पण इथं काय केलं आहे, प्रॉफिट दिले तर आहे, पण कसं दिलेलं आहे, प्रॉफिट अर्न इज 3/8 टाइम्स, तर हे ऑफ सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइसचं 3/8 टाइम्स, 3/8 टाइम्स। हां, तर त्याचं ₹150 जे प्रॉफिट आहे ते आपल्यालाच फाइंड करावं लागेल। ठीक आहे, मग एकदा आपल्याला प्रॉफिट कळालं तर सरळ सरळ प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP है ना, मग CP येऊन जाईल आपलं 250। ठीक आहे, तर हे असं तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित रीड करावं लागेल, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, आपल्याला काय काढावं लागेल, ते जर आपल्याला एकदा कळालं तर इझिली आपण कुठलाही क्वेश्चन सॉल्व करू शकतो। ठीक आहे, चला नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग नेट्स विल नॉट फोल्ड इनटू अ क्यूब। हे जे दिलेले आहे 4 फिगर, याच्यापैकी यांना फोल्ड करून एक क्यूब बनवायचा आहे। ठीक आहे, तर इथं बघा, हे सगळे स्क्वेअर, क्यूबच्या सगळ्या ज्या साईड असतात त्या स्क्वेअर साईजमध्ये असतात। ठीक आहे ना, क्यूब माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही ते हे खेळत असाल तुम्ही, एक खेळणं असते क्यूबचं। ठीक आहे ना, त्याचे चारही साईड जे असतात ते कसे असतात, स्क्वेअर साईज असतात। तर इथे जेवढे हे दिसतात ना शेप, सगळे स्क्वेअर साईजमध्ये आहे, इथे पण सगळे स्क्वेअर साईजमध्ये आहे, हे पण सगळे स्क्वेअर साईजमध्ये आहे। फक्त हे जे आहे इथं बघा, हे जे मधले जे 4 शेप दिलेले आहे ते रेक्टँगलमध्ये आहे ना, रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे, तर याच्यापासून क्यूब तयार नाही होऊ शकत, तर याचा आन्सर आहे 3। ठीक आहे, पुढचं बघूया आता,
58 नंबरचा क्वेश्चन आहे. सोहम पेस्टेड 24,750 festoons and Satish pasted 360 festoons more than that of Soham. How many festoons altogether were pasted by two of them? एकदम सोपं आहे. व्यवस्थित बघा, रीड व्यवस्थित केलं तर आपल्याला व्यवस्थित त्याचा आन्सर काढता येतो. सोहमनी 24,750 फेस्टून्स म्हणजे काय, तोरण लावतो ना आपण, ते कुठलं फंक्शन असलं की ते तोरण लावतो ट्रायंगल साईजचे, ठीक आहे. तसे फेस्टून्स त्यांनी किती पेस्ट केले सोहमनी पेस्ट केले आहे 24,750, ठीक आहे. त्याच्यानंतर सतीशनी किती पेस्ट केले आहे, सतीशनी जेवढे सोहमनी केले आहे त्याच्यापेक्षा 630 जास्ती केले, ठीक आहे. म्हणजे सतीशनी किती केले, इथं नाही येणार, याचं सतीशचं इथे येणार, सतीश इथे येणार, यांना ॲड करायचं. 7 + 6 13, 1 कॅरीवर झालं 5 2, 25,380 एवढे फेस्टून्स कोणी लावले, पेस्ट केले, सतीशनी पेस्ट केले. मग दोघांनी मिळून किती केले, हे सोहमनी केलेले आहे आणि हे सतीशनी केलेले आहे, ठीक आहे. तर यांचं दोघांचं आपण टोटल काढून घेऊ ना. तर दोघांनी मिळून किती केले ते आन्सर येऊन जाईल आपल्याला. तर हे 24,750, ठीक आहे. हे सतीशनी पेस्ट केलेले आहे आणि हे सोहमनी पेस्ट केलेले आहे. यांचा टोटल आन्सर किती येतो बघा, है ना. 8 + 5 13, 1 कॅरीवर झालं आहे. 4 + 7 11, 1 कॅरीवर झालं आहे. 6 + 4 10, ठीक आहे. परत 1 कॅरीवर झालं आहे. 2 + 2 4 + 1 5. 50,130 फेस्टून्स जे आहे यांनी पेस्ट केलेले आहेत. तर त्याचा आन्सर कुठला येतो बघा, फर्स्टवाला आन्सर येतोय, ठीक आहे. तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, क्वेश्चन्स जे असतात ते व्यवस्थित रीड करा, त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते जाणून घ्या आणि त्यानुसार मग ते जे आपल्याला फाइंड आउट करायचं ते फाइंड करा, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, इथे बघा एक नंबर दिलेली आहे 6,04,372 मायनस आणि असा बॉक्स दिलेला आहे = 5,82,408. तर आपल्याला याच्यामध्ये हे बॉक्सच्या जागी कुठली नंबर येणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे, ठीक आहे. तर अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं, ट्रान्झिशन करून घ्यायचं. हे जे बॉक्स आहे ना, या बॉक्सला इकडे घेऊन जायचं इक्वलच्या एका साईडला, ठीक आहे. तर आपण बॉक्सला असं समजून घेऊ की बॉक्स इथेच आहे, ठीक आहे. आणि इक्वलच्या एका साईडला आपण लेफ्ट साईडला त्याला घेऊन गेलो आहे, तर इथं जे मायनस आहे तो इकडे प्लस झाला आहे, ठीक आहे. पण आपण लिहिताना आता इथं राईट साईडला लिहू. आणि आपण काय केलं, ही जे नंबर आहे ही अशीच राहणार 6,04,372 आहे ना. आणि या नंबरला आपण लेफ्ट साईडला घेऊन जाऊ. तर हे काय होणार, इथं प्लस आहे ती मायनस होणार, ठीक आहे. तर इथं मायनस येऊन जाणार, मग परत मायनस 582,408, ठीक आहे. हे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आणि याला सॉल्व्ह करायचं, याच्यातून याला मायनस करायचं आहे. तर आपण इथल्या इथंच करून घेऊया याला. 582,408, 12मधून 8 मायनस केलं तर किती येणार, 4, हे होणार 6, ठीक आहे. इथं 13मधून है ना, 13मधून 4 मायनस करावं लागेल, होणार 9, ठीक आहे. हे होणार 3, 3मधून 2 1, ठीक आहे. आणि 60मधून 58 मायनस केले तर किती होतात 2, म्हणजे इथं किती येते 21,964, फोर्थ नंबरचा आन्सर येतोय, ठीक आहे. सोपं आहे. तुम्हाला फक्त एवढं हे पण माहिती असलं पाहिजे, एक रूल आहे मॅथ्सचा की ट्रान्झिशन केलं तर यांचे जे जसं तर बॉक्स आहे याला जर इक्वलच्या या साईडला नेलं तर तो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होतो आणि ही जे नंबर आहे ही पॉझिटिव्ह आहे, याला इकडे नेलं तर हे निगेटिव्ह होणार, ठीक आहे. मग याचा आन्सर काढून टाकायचा. याचा आन्सर येते 21,964, फोर्थ नंबरचा आन्सर आहे, ओके. चला नेक्स्ट बघा, हाऊ इज द फ्रॅक्शन 0.25 रीड, ठीक आहे.
बरेचसे लोक आहे खूप चुका करतात असे काही रीड करायच्या वेळेस. खूप लोक मला माहिती आहे का याच्यामध्ये याला कसं रीड करतात 0.25. ठीक आहे, पण हे 0.25 रीड करायचं नाही आहे. याला रीड करायची खरी पद्धत आहे 0.25. त्याचा आन्सर येतो 2. ठीक आहे, हे 0.25 रीड नसते करत त्याला, किंवा 0.2552 तर होणारच नाही आहे, आणि 25/10 हे रीड करायची पद्धत नाही. रीड करायची खरी पद्धत आहे 0.25. ठीक आहे, हे असं नाही करायचं कधीच. बरेचसे लोक करतात, मी बऱ्याचशा लोकांना बघितलं, माझे हे सगळे मित्र वगैरे ना. असंच माहिती आहे का, एक जीमेल ID एक असतो बघा, कोणाचाही जीमेल ID असतो ना, जसं आता ABC 123 @चं एक साईन असते माहिती आहे का, असं ॲक्च्युली याचा अर्थ आहे @. नाही आहे, पण लोक माहिती आहे का ABC123@gmail.com असं म्हणजे कुठलंही काही चुकीचं रीड करतात. नसते, ते फक्त असते. तर असा प्रकार आहे तिथं. ठीक आहे, तर आपल्याला रीड पण व्यवस्थित करता आलं पाहिजे. चला नेक्स्ट बघा आता. 2 3/4 hours was written as 2.3 hours in decimal system. How many minutes is the answer wrong? By how many minutes is the answer wrong? हे जरासं थोडं ट्रिकी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये कसं केलं आहे माहिती आहे का, की टाइम आणि जे डेसिमल नंबर सिस्टम आहे त्याच्यामध्ये थोडासा आपण डिफरन्स आहे. तुम्हाला जसं आता मी सांगतो की जसं आता एक टाइम आहे, इथं टाइम लिहूया, इथं डेसिमल सिस्टम लिहूया. तुम्ही हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही बघितलं असेल. आपलं जसं आपण टाइम वगैरे सांगतो ना कोणाला, किती वाजले रे बाबा, 2:30 वाजले. तर 2:30 म्हणजे टाईममध्ये जर बघितलं तर किती होतं माहिती का, 2:30 होतात है ना. आणि जर डेसिमलमध्ये म्हटलं तर ते किती होणार, 2:30 म्हणतो ना आपण. हे बघा, हे 2:30 वाजले. आणि डेसिमल सिस्टममध्ये आपण जे नंबर सिस्टम आहे त्याच्यामध्ये 2:30 कसं लिहितो आपण, 2.5 लिहितो. हाच याच्यामध्ये ह्या क्वेश्चनमध्ये थोडासा ट्रिक दिलेली आहे, त्यांनी ट्रिकी केलेलं आहे या क्वेश्चनला. ठीक आहे, तर इथं बघा त्यांनी काय म्हटलं आहे की 2 3/4 hours. 2 3/4 म्हणजे किती होणार टाईममध्ये, 2:45 होणार है ना, 2 hours 45 minutes है ना, 2 3/4 hours है ना. वॉज रिटर्न ॲज 2.3 hours इन डेसिमल. डेसिमल सिस्टममध्ये ते काय लिहिलं त्यांनी, 2.3 hours लिहून घेतलं आहे ना. खरं तर किती लिहायला पाहिजे, हे किती आहे मराठीमध्ये आपण जर म्हटलं तर किती वाजले घड्याळीत, 2:45. मग हे 2:45 लिहिलं आहे का, नाही लिहिलं आहे. 2:45 कसं लिहायला पाहिजे होतं त्यांनी, 2.75 लिहायला पाहिजे होतं. पण त्याच्या जागी त्यांनी काय लिहून टाकलं आहे, 2.3 लिहिलेलं आहे. तर आपल्याला हेच लिहायचं आहे की हे किती मिनिट्सनी कमी, म्हणजे किती मिनिट्सनी चुकीचं लिहिलेलं आहे. आता याचा डिफरन्स जर बघितला तर हे 0.45 येतोय. ठीक आहे ना. ॲक्च्युली काय लिहायला पाहिजे होतं, तर 2.75 लिहायला पाहिजे होतं, पण ते 2.3 लिहिलं गेलं आहे. ठीक आहे, तर हे किती कमी लिहिलं गेलं आहे, 0.45 कमी लिहिलं गेलं आहे. ठीक आहे. आता बघा, हे आता याला मिनिटमध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे किती मिनिटांनी कमी आहे, 45 है ना. डेसिमल सिस्टममधले 45 है ना, ते मिनिटामध्ये किती आहे ते बघा. इथं पण थोडंसं ट्रिकी आहे, थोडं समजून घ्या. हे बघा, जर आपल्याला हे बघा हॅन्स देअरफॉर म्हणजे जर तर है ना, जर तर हे मराठीमध्ये इथं जर लिहिलं, इथं तर. हां, जर तुमचे जर 50 असेल है ना, डेसिमलमध्ये 50 असेल तर त्याला आपण टाईममध्ये कसं लिहितो, 30 लिहितो की नाही. अर्धा तास म्हणजे इथं अर्धा तास, तर हे अर्धा तास म्हणजे आपण टाईममध्ये 30 मिनिट म्हणतो. ठीक आहे ना. तर असंच इथं 0.45 जर असेल, डेसिमलमधलं जे 0.45 असेल तर त्याला
है ना. मिनिट्समध्ये कसं लिहावं लागेल तर इथं बघा 0.45 इंटू 30 आणि डिवायडेड बाय 0.5. ठीक आहे. हे दोन्ही 0.9नी डिवाइड होऊन जातात. ठीक आहे. यांचं जर मल्टिप्लाय केलं आपण जर तर येतात 27. म्हणजे हे किती मिनिटांनी कमी लिहिलेलं आहे. बाय हाऊ मेनी मिनिट्स इज द आन्सर रॉंग तर 27 मिनिट. तर याचं आन्सर येतं 27 थर्ड नंबरचं. ठीक आहे. थोडं समजून घ्या. थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे. टाईम आणि डेसिमलमध्ये जे लिहायची पद्धत आहे त्याचा जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सवरून आपल्याला आन्सर काढायचा आहे. जसं 2:30 वाजले तर आपण म्हणतो 2:30 वाजले है ना. घड्याळीत 2:30 म्हणजे 2:30 होतात. पण डेसिमल सिस्टममध्ये 2:30 म्हणजे 2.5 होतात. ठीक आहे. तसंच आता इथं 2:45 म्हटलं आहे ना. 2.45 है ना. 2 hours 45 3/4 है ना. म्हणजे 45 मिनिट्स. तर डेसिमलमध्ये ते खरं तर काय लिहायला पाहिजे होतं 2.75 लिहायला पाहिजे होतं. पण ते लिहिलं काय 2.3 लिहून टाकलं त्यांनी. तर कितीनी कमी लिहिलं आहे 0.45नी कमी लिहिलं आहे. आता या 0.45ला मिनिट्समध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला. तर हे अर्ध्याला आपण है ना 0.3 असं लिहितो ना 30 मिनिट. तर 0.45ला किती लिहिणार आपण 0.27 मिनिट्स. ठीक आहे. त्याचा आन्सर येतोय थर्ड. चला नेक्स्ट बघा. What is the rate of interest if rupees 13,500 is paid to the bank at the end of a year to clear the debt of 12,500. आता सेम इथं पण तसंच बघा. इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे ते सगळ्यात पहिले माहिती करून घ्यायची आहे आणि आपल्याला एक्झॅक्टली काय काढायचं आहे ते आपल्याला मग कळून जाईल आणि आपण इझिली काढू शकतो. तर इथं बघा की व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दिलं काय माहिती आहे का 13,500 रुपीज पे करायचे आहे बँकेला. किती दिवसात एका वर्षात. ठीक आहे ना. किती डेप्ट क्लिअर करायला कर्ज किती होतं 12,500. म्हणजे इथं बघा काय काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिले तर 12,500 म्हणजे काय असते प्रिन्सिपल अमाऊंट है ना. प्रिन्सिपल जी आहे ती दिलेलं आहे. इथं प्रिन्सिपल दिलेलं आहे 12,500. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं टोटल अमाऊंट दिलेली आहे जी आपल्याला बँकेला पे करायची आहे. ती टोटल अमाऊंट किती आहे 13,500. म्हणजे ही अमाऊंट आहे आणि अमाऊंट इज इक्वल टू असते प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट है ना. म्हणजे याच्यामध्ये इंटरेस्ट पण आहे ना. जे इंटरेस्ट आपल्याला बँकेला द्यायचं ना ते इन्क्लूड आहे याच्यामध्ये. म्हणजे 12,500 पेक्षा हे जास्त आहे. याच्यामध्ये ही जेवढी जास्त आहे तेवढं याचं इंटरेस्ट आहे. तर बघा एकदम सोपं आहे. हे किती जास्ती आहे 13,500. 1000नी जास्ती आहे. म्हणजे इंटरेस्ट तुमचा किती दिलेला आहे. इंटरेस्ट किती दिलेला आहे याच्यामध्ये 1000 रुपये दिलेला आहे. ठीक आहे. आणि तुमचं इथं काय दिलेलं आहे अजून टाईम किती दिलेला आहे पिरियड किंवा याला एन लिहत जाऊ आपण. एन पिरियड म्हणजे एन. नंबर ऑफ इयर्स किती दिलेलं आहे 1 year दिलेलं आहे. आता तुम्हाला हे फॉर्म्युला तुम्ही एकदम पाठ करून घ्या. इंटरेस्ट एकदम शॉर्टमध्ये I इज इक्वल टू PNR P इंटू N इंटू R अपॉन 100. ठीक आहे. याला जे नंबर ऑफ इयर आहे ना त्याला पिरियड पकडलं ना तर ते पी हे पण पी येते आणि हे पण पी येते. कन्फ्यूज होतो. PNR अपॉन 100 हे एकदम पाठच करून घ्या. जेवढे सिम्पल इंटरेस्टचे क्वेश्चन येणार ना सगळे या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला फाइंड आउट होणार. ठीक आहे. I इज इक्वल टू PNR. I म्हणजे इंटरेस्ट, P म्हणजे प्रिन्सिपल, N म्हणजे नंबर ऑफ इयर्स, R म्हणजे रेट आणि अपॉन 100. ठीक आहे. तर इथं बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे. इथं इंटरेस्ट दिलेला आहे. किती दिलेला आहे 1,000 रुपीज दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल किती आहे 12,500 आहे. ठीक आहे. N किती आहे 1 आहे आणि R आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि हे डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आता R इथं पण ते बघा तुम्हाला हे पण तुम्हाला थोडं समजून घ्या. हे बऱ्याचशा लोक याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. हेच कळत नाही म्हणजे इथं नेमकं काय करायचं आहे. आता इथं बघा हे जे आहे ना ही जे नंबर आहे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होतो. इथं आपण जर कुठली नंबर असेल ना त्याचं आपण डिवायडेड बाय 1 लिहू शकतो. काही फरक नाही पडत. कुठल्याही नंबरला एकाने डिवाइड केलं
किंवा एकनी मल्टिप्लाय केलं तर ती नंबर अनचेंज्ड राहते, त्याला काही बदल होत नाही. तर 1000ला आपण 1000/1 पण लिहू शकतो. तर इथं बघा हे असं नेहमी क्रॉस मल्टिप्लिकेशन होत असते. हे जे इकडची जी नंबर जी डिनॉमिनेटरमध्ये असते तिकडे न्यूमरेटरमध्ये जाते आणि इकडची नंबर इकडे येते. ठीक आहे हा ना. आता इथं हे 12500 × 1 म्हणजे 12500च होणार. इथं उरते काय फक्त आर. तर आपण हे आरला इकडं न लिहिता इथं लिहायचं असं आर. ठीक आहे. आणि इथं बघा आता काय काय झालं, 1000 × 100 झालं आहे. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरमध्ये किती झालं आहे, 12500 झालं आहे. ठीक आहे. आता यांना सॉल्व करून टाकायचं. हे बघा 2 0 कॅन्सल झाले. ठीक आहे. आणि हे 25नी होतात डिवाइड. बघा 25 5 125, 25 4 100 आणि एक 0. 5नी परत 40 डिवाइड होऊन जातो 8 टाइम. 5 1 5, 5 8 40. तर म्हणजे आरचं काय किती आलं आहे, आर म्हणजे 8. आता आरला आपण कसं लिहितो नेहमी, रेट ऑफ इंटरेस्ट किती पर्सेंटमध्ये लिहितो, तर 8%. तर आर किती आला आहे, 8% पर एनम. 4th नंबरचा आन्सर आला आहे 8 PCPA है ना. PC म्हणजे पर्सेंट आणि PA म्हणजे पर एनम, दरवर्षी. व्याजदर जो असतो तो वर्षप्रमाणे असतो. प्रत्येक वर्षाला 8% व्याज लागणार असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर 8% पर एनम याचा आन्सर आहे 4. ठीक आहे. चला आता नेक्स्ट बघा. आता हे बघा, हे खूप सोपं क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं आपलं, विच ऑफ द फॉलोइंग फेसेस इज अपोजिट ऑफ द फेस QNML इन द गिवन फिगर ऑफ क्यूबॉइड. क्यूबॉइड म्हणजे तुम्हाला कसं असते, क्यूब म्हणजे सगळ्या त्याच्या जे साईड असतात ते सगळे स्क्वेअर साईज असतात, पण क्यूबॉइडमध्ये सगळ्या साईड्स जे आहे स्क्वेअर साईज नसतात. ठीक आहे. तर इथं बघा याच्यामधली ही साईड जी दिलेली आहे बघा, कुठली, QNML. ठीक आहे. ही साईड दिलेली आहे. याच्या अपोजिटमध्ये कुठली साईड असणार, ही वाली इकडची. ठीक आहे. तर ही वाली कुठली आहे, OP है ना, किंवा POJK. याची अपोजिट साईड ही साईड आहे ना, याच्या अपोजिट साईडला ही साईड आहे POJK. तर याचा आन्सर येतोय पहिला POJK. ठीक आहे. सोपं आहे. उलट याच्या अपोजिट साईडची आपल्याला साईड काढायची आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज एक्झॅक्टली डिवायजेबल बाय 2, 3 and 5. ठीक आहे. आता आपल्याला इथं डिव्हिजिबिलिटीचं रूल माहिती असला पाहिजे. जसं 2नी डिवाइड होणारे सगळे नंबर कुठले असतात, असे नंबर ज्याच्या युनिट प्लेसमध्ये 0, 2, 4, 6, 8 असेल तर ते 2नी डिवाइड होतात. ठीक आहे. तर इथं हे जेवढेही नंबर्स आहे आपले यांच्या युनिट प्लेसला 0 0 0 दिलेलं आहे, म्हणजे हे 2नी डिवाइड होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 5चा जो डिव्हिजिबिलिटीचा रूल आहे तो कसा आहे, जर युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल तर ती नंबर 5नी डिवाइड होऊन जाते. ठीक आहे. तर हे दोन्ही 2 आणि 5नी तर हे सगळे नंबर डिवाइड होणार आहे. फक्त आता 3नी आपल्याला बघायचं आहे. 3चा काय रूल आहे डिव्हिजिबिलिटीचा रूल, की जर कुठलीही नंबर असेल त्याच्यामधले जेवढेही त्यांचे हे नंबर्स आहे है ना, त्यांची जर टोटल केली, टोटल जी असते ती जर 3नी डिवाइड होत असेल तर ती नंबर 3नी डिवाइड होणार. तर आपल्याला फक्त आता इथं काय काढायचं आहे, हे सगळे नंबर आहे ना, हे जे नंबर लिहिले आहे 75,280 याचे जे प्रत्येक नंबर आहे ना त्यांची टोटल काढायची आहे. ती टोटल जर 3नी डिवाइड होत असेल तर ती नंबर 3नी डिवाइड होणार. तर इथं बघा पहिल्याची टोटल काढूया आपण. पहिला जो आहे ना त्याचं टोटल किती येणार आहे बघा, पहिल्याची टोटल किती येणार आहे, 7 + 5 12 + 2 14 + 8 22. ठीक आहे. दुसऱ्याची टोटल किती येणार आहे बघा, 8 + 6 14 + 3 17 + 5 22. हे पण डिवाइड नाही होत 3नी. ठीक आहे. थर्डची किती येते बघा, 1 + 2 5 1 + 2 3 + 3 6 + 5 11. हे पण तुमची 3नी कट नाही होत, 3नी डिवाइड नाही होत. ठीक आहे. फोर्थ बघा आता
4 + 9 म्हणजे 13, 13 + 8 म्हणजे 21, 21 जी आहे ती 3 नी डिवाइड होते. ठीक आहे. तर हे फोर्थ नंबरची जी फोर्थ नंबरचा जो ऑप्शन आहे, जो नंबर आहे 40,980, ही 2, 3 आणि 5 तिन्ही पण डिवायझिबल आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो 4. कारण 21 जे आहे ना ते 3 नी डिवायझिबल आहे ना. ह्या बाकीच्या नंबर तर आहेच 2 आणि 5 नी डिवायझिबल, ही पण आहे. ठीक आहे. फक्त 3 नी डिवायझिबल ह्या 3 नंबर नाही आहे, ही नंबर आहे. तर अशी कुठली नंबर आहे जी 3 यांनी डिवायझिबल आहे, तर ती आहे 4th नंबरची. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो 4. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, 60 notebooks each of equal pages are prepared from 11,520 papers. How many pages do each notebook has? एकदम सिंपल आहे. एवढे पेपर दिलेले आहे, 11,520 पेपर दिलेले आहे आणि सगळ्या जेवढे बुक्स आहे त्याचे पेजेस जे आहे ते लिहिलेलं आहे. ईच ऑफ इक्वल पेजेस, 60च्या 60 जे बुक्स आहे त्यांचे जे नंबर ऑफ पेजेस आहे ते सगळे इक्वल आहे. आता ते किती आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, हे टोटल पेपरमधून टोटल जितके नोटबुक्स बनवले ते आपल्याला त्याला डिवाइड करून टाकायचं. तर आपल्याला एका पेजची नंबर ऑफ पेजेस जे आहे ते कळून जाईल आपल्याला. तर एकदम सोपं आहे. काय करायचं आहे, 11,520 डिवाइडेड बाय 60 करायचं आहे. ठीक आहे. तर 1010 कॅन्सल झालं. ठीक आहे. 6 ने बघा किती टाइम्स कट होणार. 6 1 जा 6, इथं 6 1 जा 6, किती राहिले 5, परत हे 5 येणार. 6 9 जा 40, 54. ठीक आहे. 1 राहिले, परत हे 2 येणार. 6 2 जा 12, 192. तर याचा आन्सर येतो आहे 192. सेकंड नंबरचा आन्सर येतो आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपले परत 10 क्वेश्चन कंप्लीट झाले. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण 10 क्वेश्चन कंप्लीट करूया, मग आपली एक एक्सरसाइज संपून जाते. ठीक आहे. तर असं करून हळूहळू एक करून आपण सगळे एक्सरसाइज संपून टाकूया. ठीक आहे. तर छान हे सगळे व्हिडिओ बघून तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा आणि छान अभ्यास करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.